तासगावात शिवप्रतिष्ठानच्या गोरक्षक धारकऱ्यांनी पकडल्या 19 गायी, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी। तासगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी 19 गायी पकडल्या असून याबाबतची फिर्याद पोलिसांनी नोंद केली आहे। या सर्व गायींना गोशाळेत पाठवण्यात येणार आहे। पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले। याबाबत अधिक माहिती अशी की विटा ते मिरज रस्त्यावर तासगाव मार्गे जाणारी एक तपकिरी रंगाची आयशर गाडी क्रमांक MH10 DT 7085 शहरातून कॉलेज कॉर्नर येथे आली असता त्या गाडीत गायी असल्याचे दिसून आल्याने गोरक्षक धारकऱ्यांनी ती गाडी अडवून पोलिसांना कळवून गाडीची तपासणी केली, तर त्यामध्ये 19 गायी तोंड बांधून दाटीवाटीने भरलेल्या दिसून आल्या। यापैकी 3 गायींना गंभीर दुखापत झाली आहे। याबाबत गाडीतील वाहन चालकांना विचारले असता त्यांनी विटा व इतर परिसरातून शेतकऱ्यांकडून गायी घेऊन मिरजकडे चाललो असल्याचे सांगितले। या गाडीमध्ये कोणती उपचाराची व्यवस्था नव्हती, तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गायी निरोगी असल्याचे प्रमाणपत्र नसून त्यांच्याकडे गाय वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही। तसेच या सर्व गायी मिरज येथे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री झाल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी 2 पंचांना बोलवून पंचनामा केला। एक आयशर गाडीसह 15 लाख किंमत असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला असून चालक हैदर गुलाम भेंडवाडे, शास्त्री चौक मिरज, अल्ताफ लालासाहेब जातकार, शास्त्री चौक मिरज, सोहेल जातकार यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली।